गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील इंजेवारी इथं वाघानं पुन्हा एका महिलेचा जीव घेतल्यानं परिसरात एकच खळबळ माजली। शेतात नियमित काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं अचानक झडप घालत महिलेला ठार केलं। मृतदेहावरील खोल ओरखडे, रक्ताचे ठसे आणि आसपास दिसणाऱ्या पावलांचे ठसे पाहता वाघ बराच वेळ गवतामध्ये लपून बसल्याचं स्पष्ट होतं आणि त्यामुळे गावात भीतीचं सावट अधिक गडद झालं असून महिलांना आणि शेतकऱ्यांना उघड्या माळावर जाणं सुद्धा धोक्याचं ठरू लागलंय। आरमोरीमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला। गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे धानाची शेती आहे आणि सध्या धानाची शेतामध्ये राबणारे शेतकरी यांना वाघाचा आणि बिबट्यासारख्या हिंसक प्राण्यांची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे। 15 दिवसापूर्वी देऊळगाव येथे सुद्धा 2 महिलांचा बिबट्याने बळी घेतला होता आणि आता एका वाघाने बळी घेतलेला आहे। आज आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा आहे, त्यांच्या मनामध्ये एक आक्रोशाचा वातावरण निर्माण झालेलं आहे। काय सांगशील मित्रा? हॅलो, तर मी काय म्हणत आहे, हा आमच्यावर हल्ला होत आहे। आम्ही इथे कास्तकारी आहोत। आम्ही कास्तकारी सोडल्यानंतर मग समोरची पुढी काय करायची? तर आम्हाला कास्तकारी सोडायला लागेल सर। असं आम्ही कुठपर्यंत जगायचे? आमचं एक जीवन आहे, आमचं एक मूल्य आहे। आम्ही कास्तकारी करत आहोत, त्याच्यामुळे हे मोठ्या माणसाला किंवा कर्मचाऱ्याला धान्य मिळत आहे, खावायला अन्न मिळत आहे। मग आम्ही कास्तकारी सोडल्यानंतर मग हे काय करायचे? एकूणच म्हणजे शेतकरी उदरनिर्वाहासाठी मग आम्हाला भेव लागेल ना। उत्पादनाचे साधन आहे। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर दादा, एक परिसरामध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, काय सांगा? याच्यावरती सांगेन मी की हा आपला गडचिरोली जिल्हा हा शेतकरी जास्त आहे आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि आदिवासी जिल्हा पण ओळखला जातो। खास करून म्हणजे या ठिकाणून कितीदा तरी शेतकरी जाणे येणे करत असतात आणि ह्या जाणे येणे याच्या माध्यमातून जर वाघाचे हल्ले जर होत असतील तर हा कुठेतरी आपण चूक आहे फॉरेस्टवाल्यांची असं समजू, कारण फॉरेस्टवाले यांच्याकडे लक्ष देत नाही। कारण ते जर लक्ष दिले तर आम्हाला शेती करायसाठी सोपी होईल, वारंवार सांगून सुद्धा हे लक्ष घालत नाही। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।